तर यावेळी आपण पाहतो आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। आचारसंहितेदरम्यान पत्रकार परिषद घेतली। विनोद तावडेंनी आपली बाजू मांडण्यासाठी खरं तर पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर आता विनोद तावडेंवर हा गुन्हा दाखल झालेला आहे। विरारमध्ये 9,93,000 सापडलेले आहेत। ही मोठी बातमी। विरारमध्ये तुळीत पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे। मोठ्या प्रमाणात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यानंतर विनोद तावडेंनी आपली बाजू मांडण्यासाठी खरं तर यावेळी पत्रकार परिषद घेतली। मात्र आचारसंहिता सुरू असताना विरारमध्ये 9,93,000 सापडलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। विरारमध्ये 9,93,000 रुपये जे ते सापडलेले आहेत आणि ही बातमी अधिकृतरित्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। विरारमध्ये 9,93,000 सापडल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। विरारमध्ये 9,93,000 रुपये जे ते सापडल्याची मोठी बातमी अधिकृत जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून ही सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती माहिती आपल्याला मिळते। विरारमध्ये 9,93,000 इतके पैसे जे आहेत ते सापडलेले आहेत। विनोद ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। जिल्हाधिकाऱ्यांनी आता पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि विरारमध्ये 9,93,000 सापडल्याची ही मोठी माहिती जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे। विरारमध्ये आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी अपडेट जी आहे ती समोर येते। 9,93,000 सापडल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी ही सगळ्यात मोठी माहिती आता पत्रकार परिषदेच्या मार्फत दिलेली आहे। विरारमध्ये 9,93,000 सापडलेले। याआधी देखील विरारमध्ये विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप जो आहे तो केला गेला आणि त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी एक अपडेट जी आहे ती दिली आहे ती म्हणजेच विरारमध्ये 9,93,000 सापडलेले आहेत। आपण पाहतोय विरारमध्ये 9,93,000 सापडलेले आहेत। आचारसंहिता सुरू असतानाच विरारमध्ये 9,93,000 रुपये सापडलेले आहेत। पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। आता पत्रकार परिषद पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यानंतर विरारमधून ही सगळ्यात मोठी अपडेट येते ती म्हणजेच विरारमध्ये 9,93,000 सापडलेले आहेत। आचारसंहिता सुरू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात ही रोकड जप्त करण्यात आलेली आहे। पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। याआधी देखील विनोद तावडे जे ते तिथे एका विवांत हॉटेलमध्ये होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप करण्यात आला। त्यांनी पैसे वाटल्याचा। त्यांनी स्वतःचं बाजू जी आहे ती सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। मात्र या सगळ्यानंतर आत्ताची विरारमधली ही मोठी बातमी ती म्हणजेच पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। विरारमध्ये 9,93,000 सापडलेले आहेत। पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। काही वेळापासून गोंधळ जो आहे तो सुरू आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती दिलेली आहे। विरारमध्ये 9,93,000 सापडलेले आहेत। एकीकडे विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झालाय। आचारसंहितेदरम्यान पत्रकार परिषद घेतली। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी ही मोठी माहिती दिली आहे। विरारमध्ये 9,93,000 सापडलेले आहेत। यावेळी जर आपण पाहिलं तर ही सगळ्यात मोठी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। विरारमध्ये 9,93,000 सापडल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही सगळ्यात मोठी बातमी। पालघरचं हे सगळ्यात मोठं अपडेट खरं तर समोर आलेलं आहे। विरारमध्ये 9 लाख
93,000 सापडल्याची ही माहिती समोर येते. वसईच्या तुळींज येथील विवांत हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते तिथं पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाची टीम जी तिथं पोहोचली आणि त्या ठिकाणी एसएसटी टीमला 9,93,500 रुपये सापडलेले आहेत. त्या ठिकाणीच खरं तर त्या टीमला 9,93,000 सापडल्याचं खरं तर इथं पाहायला मिळतंय. ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं आमची कारवाई सुरू असून पोलिसांनी सुद्धा तक्रार दाखल केली आहे. या हॉटेलची पूर्ण तपासणी करून त्या बाबतीत पूर्ण कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे 1 तासाच्या आत सदर बाबतीत गुन्हाही दाखल करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर यावेळी आपण पाहिलं तर पैसे वाटल्याच्या आरोपावरून विरारमध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडीत राडा झालेला आहे. विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीला मिळालेली होती आणि त्यावरून बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते क्षितिज ठाकूर हे विरारमधील हॉटेलमध्ये गेले. पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत क्षितिज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय.